वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी पहिला ब्लॉग चालू करतोय आणि मी आता आहे मळ्यात. आणि कारण की मळ्यात असंच ह्या साईड चालू केलाय की मळ्यात आलं की नाही असं मन वेगळंच होतं की रमून जातं मन. की तास वेळ गेलेला कळत नाही की किती वाजलेले असं काय ते कळत नाही. इथं तुम्ही मागं माझ्या बघू शकता. इथं सगळं हे झाडं बिडं इथं सगळं नॅचरल आहे. इथं काहीच सुधी नाही. शहरापेक्षा इथं वेगळं आहे. इथं साईडला ऊस आहे. आता पाऊस यायला लागला. एवढं भारी वातावरण झाले ना तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढं भारी वातावरण झाले ना असं वाटतंय की असंच बघत राहावं पण सारखं सारखं वातावरण येत नाही. तुम्हाला दिसतं तिकडे तर किती भारी सीन झालाय. इथं आमच्या चुलत्याचं घर आहे. तिथे एक आहे असं आहे घर. इकडं ऊसही लावलाय. इथं माझा लहान भाऊ. इथं आत्तीची 2 मुलं विरा आणि दक्ष. ह्याचं नाव विरा आहे आणि ह्याचं नाव दक्ष आहे. आणि आमचा छोटस पिल्लू हे आमचं प्यारस मोती. एक दक्षू हात लाव याला काय नाही होत. हालू दे हालतीच की हात लाव. मी हात कसा लावते मी तर हात लावते ह्याला असंच करते काय नाही करत बघा. हो आधी पहिले इथं असं करायचं मग ते काय नाही करत. आधी तर असं करायचं मग नाही काय करत ते कर असं. आता पाऊस चालू आहे मस्त पैकी. आता सारखं गेलाय नारळ. तिथं ही पूर्ण हे असं आमचं पलीकडं ड्रॅगन आहे. इकडं आमचं पूर्ण शेत आहे. इकडं सगळं आहे. इथं बोर आहे पूर्ण. आता पाऊस पडतोय आवाज येतच असेल तुम्हाला. हे बघा दक्ष आता इथं लावला की इथं पुन्हा काय नाही करत आपला मोत आहे. निवेरा आमची तुम्हाला पूर्ण घर टूर देतो बघून घ्या तुम्हाला. इथं आमचा नवीन कूलर घेतलाय. इथं अंडरपॅन्ट एक काय पण ठेवतात आमच्या घरी. इथं एक खोली आहे अशी पूर्ण खोली. इथं पसारा पडत आहे. कोण झोपत नाही. सगळी अशी बाहेर झोपतात कारण पहिल्यापासून सगळ्यांना सवय आहे बाहेर झोपायची. आता लाईट गेल्या त्यामुळे मी लाईट लावल्या. आणि इथं बाहेरचा हॉल आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो. इथं आत किचन आहे. इथं सामान ठेवलेलं आहे. इथं डेरा आहे. इथं चक्की आहे. इथं देवारा घर आहे. आणि इथं वॉश बेसिन आहे. इथं किचन पुन्हा हे पूर्ण असं एवढा सेट भांड्यांचा आहे. पुन्हा इथं बाथरूम आहे. फिल्टर आहे. फिल्टर यूज करत नाही गावात आहे तो. गावातलं घर तुम्हाला दाखवतो. इथं वर सामान ठेवलेलं आहे. इथं आता आम्ही आहे ना इथं असं एक मध्ये पाडणार आहे असं म्हणजे इकडची रूम माझी इकडची त्याची अशी करणार आहे आम्ही. आणि आता बाहेर मोठ्यानं पाऊस चालू आहे आणि आपण आता इथं आत करू ब्लॉग चालू आपला. कारण की आज आपण नवीन ठिकाणी तुम्हाला दाखवतो की पाऊस आमच्या खिडकीतनं कसा दिसतो बघू शकता. मला माहीत नव्हतं की असं इथं ऊस दिसेल कारण पहिलं आहे ना इथनं पूर्ण मोकळं होतं आणि आम्हाला असला भारी व्ह्यू भेटा ना. पण ह्या बाजूच्यांनी ऊस लावला मग काय करा आम्ही बघू शकलो नाही. आता आहे इथं मी लोंबकळून माझी उंची वाढवलेली आहे इथं ह्या खांबाला. आणि हा मुलगा सारखा हिंदी बोलतो बरं काय. मी मराठी जर बोलत असलो तर हा सारखाही करतो. माझा भाऊ बघा आता लोंबकळून दाखवतो. तर तो आता बाहेर गेलाय लोंबकळून. आपण बघूया आता तो बाहेर कसा करतोय. हे मोठा पाऊस चालू आहे. भारी वाटतंय वातावरणचं काय सांगू. एवढं भारी वाटतं ना पाऊस पडतोय भारी वाटतंय. आणि आपली गाडी तुम्हाला सांगायला राहिलं ही गाडी माझ्या छोट्या भावाच्या ह्याची आहे. म्हणजे हा जेव्हा जन्मला होता ना तेव्हाची गाडी आहे. बराबर तुला किती वर्ष झाली रे. 12 11 वर्ष झाली गाडी. 11 वर्ष झालं तरी पण अजून आम्ही काल का परवाईला रिपेअरिंग करून आणले. आम्ही गाडी अशी वापरतोय. हिनं एवढाच पावसात साथ दिली सगळ्यात साथ दिली म्हणून हिला गाडीला आम्ही काय ही करत नाही.
विकणार तर नाहीच नाही. आमची आता 4 व्हीलर आहे, ते पण तुम्हाला 2-3 ब्लॉकमध्ये दिसेलच बाहेर जाताना आम्ही. तुम्हाला माझं नाव तर माहीत नसेल. माझं नाव आहे सुजल सार्थक, म्हणजे सार्थक माझ्या बारक्या भावाचं आहे, सुजल माझं नाव आहे. मी आता मोठं झालं की जरा अजून बदलणार आहे नाव, कारण की मोठं झालं की आपण समजा मी 18+ झालो तर माझं नाव मला सुजल म्हणून शोभून दिसेल का? नाही, तर दुसरं ठेवायचं. आणि आमच्या इथं एक प्रॉब्लेम काय आहे, एवढा पत्रा असून की पाणी इथवर येतं आहे, असं पाणी येतं आहे. आणि आता इकडं पाऊस आहे तर इथं पाणी काय यायचं काय काम आहे. तर तुम्हाला माहीत नसेल, इथं एक थोडं गॅप आहे, तिथनं पाणी खाली पडते. मग आता ही गाडी आहे चुलत्याची. इकडं एवढ्या पावसाचं भारी वातावरण वाटतंय ना, तुम्हाला लावतो बघू शकता. आणि गरज तर हे पूर्ण आमचं मागपर्यंत वावर आहे. आणि खाली ते पण आमचं, त्या खालचं आमचं, इकडचं तिकडचा. तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन. हा गोटा चुलत्याचा आहे, हा आमचा आहे. इथं शेडी बांधतो, इथं पण बांधतो, पण आता इथं नाही, पावसामुळे खाली बांधली. त्यामुळं आता हा मुलाला एवढी कुत्रा आवडते की तो त्याच्याच ह्याच्यात गुंग असतो की ह्याला का झोपायचं रे, ह्याला झोपायचं नाही, ह्याला असं करायचं. झोपत नाही, त्याला हाण नको, मतान झोपतोय. झोप मोती झोप, असं करून झोपत नाही. तू इथं शांत बस, असंच नुसतं कर, असंच कर. हा बघा वाजत बसलाय, हा माझ्यावर रुसलाय. तर ही माझी बॅट, तुम्हाला ही बॅट दाखवायची राहिली. ही बॅटला आता होत असेल 1-2 महिना. ही बॅट आहे, लय 6 जातात. एकदा तर 4-5 मॅचमध्ये सलग 4 बॉल 4 6, 6 बॉल 6 6 असं गेलेत. आणि एक तर मुलगा असला बॉलर होता की त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 6 विकेट निघत होत्या, 3 विकेट निघत होत्या, 1 विकेट निघत होत्या. आणि मी त्याच पोराच्या बॉलमध्ये 6 बॉल 6 6 आणलं. विकेट म्हणतोय, 6 बॉल 6 6 आणलं. तर मला तर क्रिकेट आवडत नाही, पण मी खेळतो. आणि खेळतो ना, बलाच काम नाही. आणि तुम्हाला आता दाखवलं आहे. चला आता वाईस रूम क्लीन करू. ही बॅट पहिल्यांदा आपण इच्छू इथं आता पसार ठेवला आहे, तर सगळं करू. तुम्हाला रूम क्लीन झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर झालेली आहे आपली रूम क्लीन. कशी दिसत आहे सांगा तुम्ही. 2 मिनटात चटकीनं पसारा आवरला. कशी दिसत आहे आपली रूम. त्या 2 वर्षाच्या तुम्हाला जरा हे दिसत आहे, बदलून घेऊ आपण जरा. इथं बघा, अशी हे छान दिसते. हे तर आपला म्हणजे स्टडी वाईज टेबल, असं आपण बसू शकतो. इथं आपण असं मस्तपैकी राहू शकतो. ही त्यानंतर आपण गेमिंग चालू करणार आहे. आणि तुम्हाला गेमिंग हाऊसिंग चालू होईल. तर दक्ष आज कसं वाटलं? ह्याला जरा हिंदी बोलायचं सवय. तर जरा हे हिंदी बोलला असेल तर काय नाही, सोडून द्या. मार्क बघ काय हिंदी बोलत राहतं. हा जरा कार्टून जरा जास्त बघतो, त्यामुळे हे जर झालं. चला, तुम्हाला दाखवलेला आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल ही माझी खात्री आहे. तर चालतंय, बाय बाय. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये.